ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। तालुक्यातील आडळगाव परिसरामधील शेतकरी विठ्ठल शिंदे यांच्या डाळिंब बागेमध्ये SCT वैदिकचे संस्थापक राम मुखेकर यांच्या उपस्थितीत शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला। यावेळी त्यांनी तालुक्यातील विविध भागांमधील शेतकऱ्यांच्या शेतांना आणि गोठ्यांना भेट देत वैदिक शेती, मातीचे आरोग्य आणि नैसर्गिक शेती पद्धतीबाबत मार्गदर्शन केलं। यावेळी बोलताना राम मुखेकर यांनी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम जमिनीच्या सुपीकतेवरती लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे असं म्हटलं। माती सक्षम असेल तर पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन वाढतं असं मत त्यांनी व्यक्त केलं। तसेच राज्यभर SCT वैदिकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जैविक आणि वैदिक शेतीचे मार्गदर्शन केलं जातं अशी माहिती देखील त्यांनी दिली। माती बलवान तर पीक पैलवान आणि पीक पैलवान तर शेतकरी धनवान असं सांगत त्यांनी मातीच्या आरोग्याचं महत्त्व अधोरेखित केलं। तर अहिल्यानगर, बीड आणि पुणे जिल्हा प्रमुख शेखर वागचौरे यांनी देखील मातीचे आरोग्य सुधारल्यास पिकांचं उत्पादन आणि गुणवत्ता वाढण्यास मदत होते असं सांगत SCT वैदिकच्या तंत्रज्ञानाची माहिती दिली आहे। कार्यक्रमाला सुहास एंटरप्राइजेसचे सुहास राऊत तसेच अमृता राऊत यांच्यासह परिसरामधील अनेक शेतकरी उपस्थित होते। यावेळी काही शेतकऱ्यांनी वैदिक शेतीमधील आपले अनुभव मांडत संस्थेच्या मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त केले। SCT वैदिक हे असं तंत्रज्ञान आहे का याचं आम्ही कुठले मार्केटिंग करत नाही, प्रचार प्रसार करत नाही। तुमच्या माहितीसाठी आम्ही स्वतःहून नवीन शेतकऱ्यांना का हे वापरा आणि याची ट्रायल घ्या तर असं मार्केटिंग कुठेच करत नाही। असं काही न करता आज आमच्याकडे कमीत कमी 2 लाख युजर्स आहेत पूर्ण महाराष्ट्रभर। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे युजर्स आहेत हे कसे बनलेले आहेत तर हे आमचे YouTube चॅनल आहे ज्याच्यावरती जवळजवळ 3 लाख सुमारे आमचे सबस्क्रायबर्स आहेत आणि सोबत 20 लाख व्ह्यूअर्स आहेत। तर यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचं मॉनिटेशन ठेवलेलं नाहीये किंवा त्याच्यातून काहीतरी पैसे मिळतील YouTubeवरून। तर बरेच जण YouTube चॅनल कशाला काढता, पैसे त्याच्यातून मिळतात YouTubeकडनं, परंतु आम्ही मॉनिटायझेशन ओपन नाही केलं। आम्ही फास्ट शेतकऱ्यांसाठी ठेवलेलं आहे ते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे जवळपास प्रत्येक तालुक्यामध्ये जवळपास याचं मार्गदर्शन केंद्र आहे आणि आपण त्याचं सप्लाय पण करतो। याच्यामध्ये आपण एक तंत्र असं ठेवलेलं आहे की आपण प्रचार न करता शेतकरी जेव्हा YouTube बघून वापरतात तेव्हा आमच्या ऑफिस आम्ही नंबर दिलेला असतात, ऑफिसचा संपर्क करतात। आमचे 25-30 अधिकारी BSc ॲग्री झालेले ते त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्याच्यामधून आम्ही त्यांना शेड्यूल देतो। या शेड्यूलच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही त्यांना एक विनंती करतो की तुम्ही रासायनिक खतांचा वापर करू नका। तुम्ही सर्वात प्रथम तुमची माती बलवान करा। आज काय झालंय की आपण सर्वजण पिकाच्या पाठीमागे। मला सांगा, आई जर धष्टपुष्ट असेल तर तुम्हाला बाळाची काळजी घ्यायची काही गरज आहे का? नाही। पण जर आई जर कमजोर असेल तर तुम्हाला बाळाची काळजी घ्यायला डॉक्टरची गरज पडेल, नर्सची गरज पडेल, औषधांची गरज पडेल, विविध प्रकारच्या न्यूट्रिशनची, मिनरलची गरज पडेल, डिफिशियन्सी येईल त्याला, बरोबर आहे की नाही? ते आजारी पडेल। पण तुम्ही जर आई जर बलवान असेल तसं माती जर बलवान असेल तर पीक पैलवान, आणि जर पीक जर पैलवान असेल तर शेतकरी धनवान होणारच आहे, बरोबर आहे ना? मग हे सूत्र घेऊन आम्ही आपल्या ज्या देशातली जी पारंपरिक 5000 वर्षापूर्वीची वैदिक शेती आहे तिच्यामध्ये ऋषीमुनींचे जे काही फॉर्म्युला आहेत त्याच्यावर आधारित आम्ही शेती जी आहे ती मातीमधल्या सॉइल फूड वेव्हवर, म्हणजे अन्न साखळी जी मातीमधली आहे जी आज मरून गेलेली आहे, त्यामुळे आपण माती निर्जीव झाली म्हणतो, माती नापीक झाली म्हणतो। मग ती माती परत आम्ही सजीव आणि सुपीक करण्याचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना शिकवतो। आज प्रक्रिया अशी होते की रासायनिक खतांनी तात्पुरते रिझल्ट मिळत आहे, पण त्याचे रेसिड्यू फळांमध्ये, पिकांमध्ये, भाज्यांमध्ये यायला लागले, मोठ्या प्रमाणात रोगराई वाढलेली आहे। आज जी परिस्थिती पिकाची आहे शेतकऱ्याची तीच परिस्थिती ग्राहकाची आहे। मला सांगा, ग्राहकाच्या जीवावर शेतकरी आज मोठा आहे, बरोबर की नाही? शेतकरी पिकवतो, ग्राहक खातो, पण ग्राहक बी पैसे देतो। पण ग्राहकाचं आरोग्य जर खराब झालं आणि तो जर पैसे देण्याच्या लायक, तो आज तो पैसा कुठे जातोय? सगळा दवाखान्यांमध्ये। ग्राहकाचा पैसा कुठे चाललाय? दवाखान्यांमध्ये। तोच पैसा सगळा जर शेतकऱ्यांकडे आला तर शेतकरी पण सदन होईल आणि ग्राहकाची पण विकत आणि महाग विकत घेण्याची क्षमता वाढेल। पण याच्यासाठी शेतकऱ्यांनीच काय केलं पाहिजे? आता आपण चर्चा केली त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आपलं पीक अमृत पिकवलं पाहिजे। जसं आता या शेतकऱ्यांनी मला प्रश्न विचारला की सर केमिकलचं आणि तुमचं वैदिकचं मार्केटमध्ये एकाच बाजारात जातं, तर याचं उत्तर आहे नाही। का? कारण वैदिकवर आमचे जे शेतकरी भाजीपाला पिकवतात त्या सगळ्या शेतकऱ्यांची आज कंडिशन अशी आहे का त्यांना लोकल मार्केटला फिक्स रेट मिळतो, कारण त्यांच्या मालाची चवच अशी आहे। आम्ही SCT वैदिक आरोग्यम फूड्स म्हणून संस्था काढली आहे, त्या माध्यमातून आमच्याकडे करोडपती लोक येतात, जो बाजार सांगू त्या बाजारामध्ये भाजीपाला खरेदी करतात आणि वस्तुस्थिती आहे। परंतु शेतकऱ्यांना नेमकी हे कसं पिकवायचं आणि त्याचं मार्केट कुठे आहे याच्या बाबतीत कुठलाही प्लॅटफॉर्म अवेलेबल नाहीये। तो उभा करण्याचा आमचा आता मानस आहे आणि आम्ही सुरू करतो। ऑर्गॅनिक शेतीमध्ये उत्पन्न जास्त निघत नाही हे सत्य आहे,
आणि का निघत नाही? कारण ऑर्गॅनिक शेतीमध्ये आपण वेस्ट वापरतो. वेस्ट म्हणजे शेंगदाणे तुम्ही खाणार, टरफल तुम्ही याला पीक ऑर्गॅनिकला देणार, तुम्ही बाजरी तुम्ही खाणार आणि तुम्ही ते ताटं त्या याला देणार. म्हणजे ऑर्गॅनिकमध्ये आपण वेस्ट वापरतो. पण आम्ही काय सांगितलं की आपल्या वेदकाळामध्ये वैदिक शेती होती, त्या काळामध्ये ते बेस्ट वापरायचे. म्हणजे काय, आपण तूप खातो, आपण मध खातो, ते द्या पिकाला. अशा प्रकारचं ते तंत्रज्ञान त्या काळामध्ये होतं. म्हणजे पिकाला आपल्या बरोबरच समजायचे, आपल्यासारखं जीव समजायचे. की हवामानाचा रोल किती शेतीमध्ये, हा पहिला लक्षात घ्या. आज आपण बघतो की वातावरण बिघडलं की लगेच रोगराई येते, बरोबर आहे. आता या भाऊंचा प्लॉट, इथं एवढा भारी प्लॉट, पाऊस आला, रोगराई आली आणि प्लॉट खराब झाला, बरोबर आहे की नाही? तोपर्यंत प्लॉट चांगला होता. आता तुम्हाला काय वाटतं की हे बेल तुम्ही वातावरणावर फाडू राहिले, पण वातावरणाचा प्रत्यक्ष रोल किती आहे मातीवरती? शेतीमध्ये वातावरणाचा रोल मित्रांनो फक्त 10% आहे. 90% रोल हा मातीचा आहे. परंतु तुम्ही जर माती निकस करत गेले तर रोल कोणाचा वाढणार आहे? वातावरणाचा. म्हणजे माती निकस होऊन गेल्यामुळे वातावरणाचा रोल वाढलेला आहे. मग तुम्हाला जर मातीचा रोल जर वाढवता आला तर तुम्ही वातावरणाचा रोल आपोआप काय होणार आहे? कमी होणार आहे. मला सांगा, तुम्हाला हे झाड दिसतंय, पण मला हे झाड नाही दिसत आहे. मला झाड हे फॅमिलीचं एक मेंबर दिसते, मग त्याची फॅमिली कुठे आहे? मातीत आहे. मातीत त्याची फॅमिली कोण आहे? गांडूळ आहे, जीवाणू आहे, मित्र जीवाणू आहे, ट्रायकोडर्मा आहे, सुडोमोनास, बॅसिलस आहे, तुमचे सगळे PMB, PSB आहे, KMB आहे, तुमचे ॲझोटेबॅक्टर आहे, ते सर्व हे जीवाणू आहे. त्याच्यानंतर आर्थ्रोपॉड्स आहे, त्याच्यामध्ये नेमॅटोड्स आहे. हे सर्व जे आहे, हे सर्व मित्र आपण आहेत आणि शत्रू पण आहेत. मग आज तुम्ही जर रसायन खाऊ घातली तर शत्रू स्ट्रॉंग होणार. याच्यामध्ये तुम्ही जसं मगाशी म्हणले की सरकारचा रोल असा आहे की सरकारने हे जे तंत्रज्ञान आहे याचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही काही टीम नेमा, तुम्ही त्यांचे ट्रायल्स घ्या, बरोबर. आम्ही सर्व सहकार्य करू आणि याचा जर वापर सगळ्या देशाला होत असेल, मी तर म्हणतोय, मला तर एवढा आनंद होतो का हे तंत्रज्ञान एवढं मोठं आहे. हे जर वापरलं गेलं तर जागतिक महासत्ता बनण्याचं जे स्वप्न आहे मोदी साहेबांचं, दुसरं एक स्वप्न की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं. मला आनंद होतोय सांगताना का शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट नाही 4पट केलंय आणि आतापर्यंत असे हजारो शेतकरी आमच्या समोर उभे आहे. टेक्नॉलॉजीने शेतकऱ्याचं आर्थिक बजेट कसं वाढणार आहे, त्याचा आर्थिक फायदा वाढणार आहे का, ह्याच्याकडे लक्ष देण्यासाठी AI बरोबर आपण हे बी लक्षात ठेवलं पाहिजे की शेतकऱ्याच्या समस्या मुळासकट संपण्यासाठी मातीवर काम करण्याची गरज आहे. आणि म्हणून जर माती बलवान तर पीक पैलवान, आणि पीक पैलवान झालं तर शेतकरी धनवान होईल. आणि शेतकरी जर धनवान व्हायला लागला, तो जर 1 एकरामध्ये गॅरंटेड 5 लाख रुपये कमवायला लागला, तो जर लखोपती आणि करोडपती व्हायला लागला, तर का नाही ही सगळं लोक इकडे येणार. आणि माझ्याकडे आतापर्यंत मोठमोठे IT इंजिनियर्स, मोठमोठे अधिकारी आमच्याकडे येतात. त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे पण त्यांच्याकडे आरोग्य नाही. घराघरामध्ये कॅन्सर आहे. मग ते आम्हाला म्हणतात, साहेब पैसे आमच्याकडे भरपूर आहे पण आरोग्य नाही आहे, आम्हाला आरोग्यासाठी शेती करायची. मी सगळ्या तरुणांना एवढंच सांगतो की तुम्ही फक्त आरोग्यासाठी नाही, तुमच्या आर्थिक स्वास्थ्यासाठी सुद्धा ही शेती करा. तुम्ही आर्थिक संपन्न पण होऊ शकता आणि आरोग्य संपन्न पण होऊ शकता. ही दुहेरी जी काही ताकद आहे ही फक्त वैदिक शेतीमध्ये आहे, आपल्या भारतीय तंत्रज्ञानामध्ये. एवढंच मी सगळ्या जगाला सांगतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण श्रीगोंदा तालुक्यामध्ये आहे आणि SCT वैदिक हे जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान आहे. पहिली गोष्ट जर सांगायचं तर गेल्या 3 वर्षापासून शेतकरी राम सरांची श्रीगोंद्यामध्ये वाट बघत होते. तर अचानक मला काल 2 शेतकऱ्यांचे फोन आले, म्हणजे आपले डाळिंब बागा हार्वेस्टिंगला आहे आणि हार्वेस्टिंगसाठी आपल्याला जे शेतकरी आहे तर बरेचसे शेतकरी हे मररोग असन, सर्कसपोरा असन किंवा इतर तेले असन, तर इतर रोगांमध्ये भरपूर प्रमाणात समस्या येत आहे. तर आपल्या SCT वैदिकच्या ज्या बागा आहे आज बी आहे तशाच आहे. कारण काय झालं, आज जर पाहायला गेलं तर माती कमजोर झाली आणि माती कमजोर झाल्यामुळे पीक कमजोर झालं आणि पीक कमजोर झाल्यामुळं शेतकरी कमजोर झाला आणि फळं कमजोर झालं. आज जर पाहिलं, राम सर प्रत्येक वेळी सांगत असतात की तुम्ही मातीची कमजोरी दूर करा. आज कोणतंही तंत्रज्ञान जगातील असं नाहीये का ते मातीवरती काम करतं. सगळं तंत्रज्ञान आहे रोगावरती काम करतं. अशाच पद्धतीनं राम सर प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत, शेतकऱ्याच्या बांधापर्यंत आज पोहोचत आहे. तर मी महत्वाची गोष्ट राम सरांची प्रथमतः धन्यवाद मानतो. त्यांनी आज आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये व्हिजिट केली व शेतकऱ्यांना आज 20-25 शेतकरी त्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन मानतो. आणि त्याचबरोबर कोणालाही अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जर मोफत मार्गदर्शन आम्ही कोणत्याही प्रकारचे घेत नाही, मोफत मार्गदर्शन करतो. आणि आमचे कोणतेही कृषी सेवा केंद्र नाही, आमचे सगळे माहिती सेवा केंद्र आहे. त्याच्यामुळं अहिल्यानगर जिल्हा असेल किंवा पुणे असेल किंवा बीड असेल तर ह्या भागांमध्ये कोणाला मोफत मार्गदर्शन लागत असेल किंवा डीलर्स लागत असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 9552 29 80 06. परत एकदा राम सरांचे धन्यवाद.
गेली 2 वर्ष झालं आम्ही SCT वैदिकचा प्रचार करतोय. सर्वप्रथम मी अगोदर नाशिकला ऑफिसमध्ये गेले होते जॉब करण्यासाठी, पण तिथली एकंदरीत परिस्थिती पाहिल्यानंतर असं वाटलं की मी इथे जॉब करून काही उपयोग नाहीये. मी तिथं जाऊन शेतकऱ्यांना जर प्रोत्साहन दिलं तर खूप सारे शेतकरी म्हणजे राम सर जे करतायत ते मला करायची धडपड होती की इथं बसून फोनवर सांगण्यापेक्षा तिथं जाऊन प्रत्यक्षात मार्गदर्शन जर शेतकऱ्यांना केलं तर शेतकरी सुधारू शकतो. एका सोबत 10 जण तयार होऊ शकतात. त्यासाठी आम्ही काम करतोय. गेली 2 वर्ष झालं आम्ही SCT वैदिकचा प्रचार करतोय, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना मी माझं 12 एकर क्षेत्र पूर्णपणे SCT वैदिकवर म्हणजे रासायनिक खतं वापरत नाही. सगळी शेती माझी SCT वैदिकवर आहे. अगोदर मी स्वतःमध्ये बदल केला आणि मग शेतकऱ्यांना कृषी म्हणजे सगळ्यात पहिली धडपड अगोदर आमची SCT वैदिकसाठी. सगळ्यात पहिले आम्ही SCT वैदिकच आणलं. त्याच्यानंतर वर्षभर चालवलं पण पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नव्हता. शेतकरी आम्हाला रासायनिक मागायचे, आम्ही दुसऱ्या दुकानात पाठवायचो. नंतर आम्ही थोडंफार प्रमाणात चालू केलं, पण जेव्हा सगळं आम्ही एकदा सेटअप लावला, एक 5-50 बागा आमच्या तयार झाल्या की ह्याच्यावरती होऊ शकतात सर. खूप साऱ्या बागा आहेत, फक्त आम्ही म्हणजे तेवढं हे नाही, कारण अजून 80-20 वर थोड्याफार प्रमाणात आहेत. आमचं टार्गेट आहे की ते 100% प्रमाणात करायच्या. शेतकऱ्यांचा प्रतिसाद खूप चांगला मिळतो. पहिल्या वर्षी फार तर जास्त शेतकरी रिॲक्ट करत नाहीत, पण त्या शेतकऱ्यांनी जसं सांगितलं की दम धरून शेतकऱ्यांच्या एकदा लक्षात आलं ना की शेतकरी बरोबर परत तिथंच येतात, म्हणजे घेऊन जातात, मटेरियल घेऊन जातात. सर व्हिजिटला असतात, मी शॉपमध्ये असते. बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी. आणि मी शिंदे विठ्ठल कोंडेवा, राहणार आळगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर, अहिल्यानगर. राम मुखेकर सर हे यांच्या मार्गदर्शनाखाली SCT वैदिक वापरतो मी आणि डाळिंब पिकासाठी वापरतो आणि खूप छान रिझल्ट आहे मला. कधीपासूनची बाग आहे तुमची, कधी लागवड केली होती? मी बाग लावलेली आता 2 वर्ष झालेले आहे आणि SCT वैदिकचे पूर्ण 3 बेसल डोस केलेले आहेत आणि फवारणी वगैरे कमी लागते. सुहासराव सर येतात श्रीगोंद्याचे, ते भरपूर वेळा येतात, व्हिजिट करून जातात. मी मजुरी बी करतो, त्याच्यामुळे ते येतात, व्हिजिट पाहतात, फोन करतात, माहिती सांगून जातात. मी इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की SCT वैदिक हे 100% ताकदीने वापरलं पाहिजे. मी योगेश सोनोने, वांगदरी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. मी मिल्क चार्जर जनावरांसाठी वापरतो. त्यांच्या जनावरांवरती चकाकी, गोचिड वगैरे काही होत नाही आणि कसल्याही प्रकारचं डॉक्टर येत नाही गोठ्यावरती. कोणी सल्ला दिला? ही रील पाहून माहिती मिळाली आणि मग राऊत सरांकडून ही प्रोडक्ट वापरायला चालू केलं. त्याला तुमचा कसा काय फायदा झाला? फायदा असा झाला की सर्वजण म्हणतात की गिर गाई ही परत गाभण राहत नाही, तर माझी डबल गाभण झालेली आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. दुधाचं फॅट किती वाढलं काय? फॅट सरासरी कमी लागतं, पण आपलं 70 फॅट लागलेलं आहे. म्हणजे जनरली कमी लागतं, हो, पण जास्त लागलं. हो, 70 लागते. जनरल 3-5, 3-4 इतकंच लागतं दुधाचं. हो, डबल लागलं. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.